नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शव. आपण आज माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तंबाखू, दारू, सिगरेट, मावा, सुपारी यासारख्या व्यसनावर बोलणार आहोत. बऱ्याचदा उपडीमध्ये पेशंट येतात, त्यांना विविध व्यसने असतात. त्यांना आम्ही सांगतो ही व्यसने सोडून द्या. तेव्हा त्यांचे काही याच्यात कारणे असतात किंवा तंबाखू, सिगरेट, बिडी घेतल्यानंतरच मला संडास साफ होते किंवा रात्रीचं काम करावं लागते. मी नाईट ड्रायव्हर आहे, मग रात्री गाडी चालवावं लागते, कुठं मला ड्युटी असते, म्हणून मी व्यसन करतो आणि त्या व्यसनामुळे मला चांगले वाटते. पण मित्रांनो, असं कुठेही नाही आहे की तंबाखू, सिगरेट, मावा, दारू यामुळे आपल्याला संडास साफ होण्यास मदत होते. हा आपला एक फक्त भ्रम आहे आणि आपल्याला लागलेलं ते व्यसन आहे आणि व्यसनातून काढणारी ती पळवाट आहे. त्यामुळे कृपया या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे आणि आपले असलेले ते व्यसन बंद करावे. बऱ्याचदा पेशंट ह्या गोष्टी सांगतो, मग कालांतराने त्याला तोंडाचे विकार जडतात, काही खाल्लं त्याला तोंडामध्ये गरमपणा जाणवतो, आग होते, फोड येतात, अल्सर येतात, काही गाठ बनते आणि मग त्यानंतर ती तपासणी केल्यास कळते की त्याला कॅन्सर झालेला आहे आणि मग तो पेशंट मात्र रडतो. त्या गोष्टीविषयी तो हळहळ व्यक्त करतो, पण वेळ गेल्यानंतर काही करता येत नाही. आणि जेव्हा ही ती गोष्ट माहीत होते त्याला की त्याला कॅन्सर आहे किंवा कॅन्सरची काही लक्षणं आहेत, त्यावेळेस तो एका मिनिटामध्ये ते व्यसन बंद करतो. तो कृपया ही वेळ न येऊ देता आपण पूर्वीच जर आपले व्यसन बंद केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा हळहळ करायची गरज पडणार नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे समाजामध्ये असे बरेचसे मित्रवर्ग, बरेचसे असे लोक आहेत की ते आपल्याला दिशाभूल करतात आणि या व्यसनांचा कसा फायदेशीर प्रभाव आपल्या शरीरावर पडतो याविषयी आपल्याला ते प्रेरित करतात आणि त्याच्यामुळे हे व्यसन आपण नियमित करतो. कृपया असे व्यसन करू नका. असे व्यसनापासूनही दूर राहा आणि आपल्याला व्यसनासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांपासून पण दूर राहावे. याविषयी आपण काळजी घेणे गरजेचे आहे. शेवटी आपल्याला काही झाल्यास आपल्या परिवारावर मात्र वाईट वेळ येते. त्याची आपण आत्ताच काळजी घ्यावी. धन्यवाद.